नमस्कार मंडळी, मी आहे स्वप्नाली सचिन गडशी आणि हा आहे माझा मुलगा ध्रुव गडशी. तुम्ही आमचे छोटे मोठे व्हिडिओ तर बघितलेच आहात, पण आज सहजच मी एक विचार केला की चला एक मिनी ब्लॉग बनवून टाकूया. बघू, सगळे प्रयत्न करतात, मी पण करते. आमच्या दिवसांची सुरुवात होते आमच्या उंबरड्याचं लेपन केल्यापासून. सकाळची पूजा म्हणजे घरात शांती, आनंद वातावरण. देवांची पूजा झाल्यावरती मग आमची सगळी सुरुवात होते. सुरुवात झाली ती पहिला खाण्यापासून. खायला तर आम्हाला चमचमीत लागतं, म्हणून काय करायचं, मग विचार केला की उपमा केला. छानसा असा सगळ्या भाज्या टाकून उपमा रेडी केला. उपमा खाऊन कसं दिवस एकदम पोट उभा. सकाळ सकाळी पोट भरलेलं असलं की माणूस कसा खुश राहतो. आमचे तर सकाळचा नाश्ता करूनच बाहेर गेले कामानिमित्त. मग राहिलं आम्ही दोघे जणच, ध्रुव आणि मी. दररोजचं आमचं हेच असतं, हे ऑफिसला गेले की मी आणि ध्रुवच असतो, आणि ध्रुव शाळेत गेला की मी राहिले एकटे. मग काय, सकाळपासून संध्याकाळ कशी होते काय समजतच नाही. सूर्योदयापासून माझी कामं चालू होतात ते सूर्यास्तापर्यंत सगळे संपून जातात. प्रत्येक बाईच्या आयुष्यात हेच असतं. कधी ती घराची कामं संपतात अशी नाहीच आहे. एक संपलं तर दुसरं कुठून ना कुठून तरी येऊनच जातं. आपला कसा बेतच असतो. सकाळचा सगळ्यांना नाश्ता दिला, आपण पण थोडाफार खाल्ला की चला सकाळचं आपलं संपलं. आमचा तर सकाळचा उपमा झाला खाऊन, तर दुसरं आलं तर या साहेबांना उठवायचं. सकाळपासून ह्याची चिडचिड चालूच होती. खेळायचं, मस्ती करायचं, आंघोळ करायचीच नाही, थंडी आहे खूप. गरम पाणी भेटलं तरी नुसतं नाटकच नाटक. कसं बसं करून त्याला आंघोळीला पाठवलं आणि मी गेली आपली धुणंवरती कपडे सुकवायला. आमच्या इथं छानसा असा टॅरेस आहे. टॅरेसवरती सगळी सुकवणी आमची असते. खाली आल्यावरती साहेबांनी नाश्ता घेऊन बसलेले जेवायला. म्हटलं चला ह्यांचा तर आता होऊन जाईल नाश्ता, मी माझं जेवणाचं उरकते. चपात्या करायला घेतल्या. म्हटलं पहिलं चपात्या करून घेते, नंतर मग भाजीचा आपला विचार करता येईलच. आमचं कसं सकाळच्या पोळ्या, संध्याकाळच्या भाकऱ्या.